तर राम मंडळी, मी कैरे सुनील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. तर अगदी 8:30 वाजलेले आणि अजूनपर्यंत लाईट आलेली नाही. हे बघा, स्टॅटरजवळच उभा आहे मी आणि आज थोडा विशेष कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे काय आहे नेमकं, आता मी हे बघा अर्ध पाणी घरी काढणार आहे आणि अर्ध शेतात राहणार आहे. अर्ध पाणी घरी यासाठी काढायचं आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे घराचं बांधकाम चालू आहे घरी, त्याच्यामुळं घरी पाणी काढणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पाणी सगळं आवरलं आहे, ओव्हर झालेलं आहे, त्याच्यामुळं अर्ध पाणी इकडं घरी काढणार आहे आणि अर्ध शेतात. अशा पद्धतीने आता लाईट कधी येते काय माहिती. आता 8:30 वाजले, अजूनपर्यंत लाईट आली नाही. लाईटचा टायमिंग 8:25 आहे पण अजूनपर्यंत लाईट आली नाही, त्याच्यामुळं थोडंसं गणगण चालू आहे. तर लाईट येते नाही असं चालू आहे. परत एकदा बटन दाबून बघूया. हे बघा, असं स्टार्टर आहे आपलं. यस, हे बघा मित्रांनो, मोटर चालू झालेली आहे आणि अर्ध पाणी आहे बघा. हा जो वाल आहे हा चालू आहे, हा थेट गावाच्या शेतात जातो आहे आणि इकडं सरळ जी पाईपलाईन आहे ही या बाजूने अशी घरी गेलेली, म्हणजे आपल्याला आता घरी काढायचं आहे पाणी अर्ध. तर आपण तो वाल चालू आहे की नाही बघूया. हे बघा हा वाल, हे बघा हा वाल चालू आहे म्हणजे अर्ध पाणी घरी चाललेलं आहे. हा समोरचा वाल जो आहे तो दुसऱ्या पाईपलाईनचा सेपरेट केलेली आहे एकाने, ती बंद आहे आता सध्या. आणि आता आपण हा रिटर्न वाल बंद करूया म्हणजे फोर्स जास्त चालू. एकदा मी दाताने फिरवला होता, माझे 2-4 दात पडले होते धडाधडा, त्याच्यामुळं आता मी पाना घेऊन आलो आहे. पाण्याने फिरवावं लागतं कारण त्याचे जे वाल आहे ते निघून गेलेले, पाना लावून असं फिरवावं लागतं. त्याच्यामुळं आपण आता असं फिरवून देऊया. हे बघा, असा पाना लावायचा, असं बंद होऊन जातो. तर झालंय बंद. आता अर्ध पाणी घरी गेलेलं आहे. आपण एक कॉल करून बघूया. मिळते ब्रेक केव्हा टोंग मंडळी, गहू भरायचं चालू झालेलं आहे जे आता आज होऊन जाईल बहुतेक. त्या इथे थोडासा राहिलेला आहे आणि हा गहू भरल्याच्या नंतर ही जी मक्का दिसते तुम्हाला, ही मक्का पण भरायची आहे. अशा पद्धतीने शांततेत भरणं चालू आहे. एकदम अतिशय मंद असं पाणी पण चालू आहे. अर्ध पाणी आपण घरी काढलेलं आहे ना, त्यामुळं खूपच छान वातावरण झालेलं आहे सकाळचं, बघू शकता तुम्ही. अतिशय मनमोहक आणि पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकू शकता तुम्ही. आता या गावाला चालू आहे 4था पाणी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की औषध मारलेलं आहे गावाला. तर गावाला दुसऱ्या पाण्याच्या नंतर औषध मारलं होतं मी, 2 पाण्याच्या नंतर, कारण इथं काँग्रेस आणि बिलाईत खूप होतं, त्यामुळे औषधं लवकरात लवकर मारावे लागले मला. कारण जर वेळ झाला असता तर ते जे गवत आहे काँग्रेस वगैरे ते गावाच्या बरोबरीने झाले असते, त्यामुळे मी औषध लवकरात लवकर तात्काळ मारलं. आता चालू आहे 4था पाणी. याला बघू शकता गहू कसा आहे. तर बघा मित्रांनो, याच्यावरचे जे दव आहेत ते खूपच सुंदर मोत्यासारखे दिसत आहेत दव, बघून घ्या. खूपच छान. हे फक्त शेतकऱ्याच्या शेतात बघायला भेटणार आहे, हे तुम्हाला सिटीमध्ये बघायला मिळणार नाही. हे जे दव दिसत आहे तुम्हाला बघा, अतिशय मोत्यासारखे दिसत आहे ते, सुंदर. वाव. बघा मित्रांनो, खूपच सुंदर आहे बघा. त्याचे मोत्याचे मणी एकदम मोत्यासारखे दिसत आहे दव. वाव. हे बघा, हे जे लटकलेलं आहे
बघा किती सुंदर दिसतोय बघा. हा दव आहे, हे काय मी हाताने केलेले आहे, हे एक निसर्गाचीच क्रिया आहे.